नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटायरमेंट नंतर लोकांना या प्रश्नाची उत्तरे देत बसू नका, शांत राहा. चला तर मग कोणती आहे ती प्रश्न ते आपण पाहूया. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जसजसे वय वाढत आहे तसतसं माणसाला शांतता आणि सुख किती महत्त्वाचं असते, नाही का? आणि त्याचबरोबर शांतता आणि सुख जर मिळत नसेल, कारण की कधीकधी काय होतं, नातेवाईकांची टीका टोमणे, कधीकधी शेजाऱ्यांचे विनाकारणचंच बोलणं असतं आणि कधीकधी कुटुंबातील लोकांचे काही असे प्रश्न असतात की त्यामुळे माणूस अंतःकरणातून बेचैन होतो. आणि वयाच्या या टप्प्यावर सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे सुख आणि समाधान, नाही का? आणि या प्रश्नांची मग भावनिक काय होते की त्यामुळे तुमची भावनिक तणाव होते, घुसमट होते, तणाव वाढतो, काळजी चिंता वाटायला लागते भविष्याबद्दल. आणि काही तुम्ही आता विचार करता असा करता की काही प्रश्नांच्या उत्तराने मात्र माणूस कन्फ्यूजसुद्धा होतो की जे प्रश्न असे विचारतात लोक ह्या वयात, तर त्या प्रश्नांची उत्तरे आपण कशी द्यायची, याला आपण सामोरी कसं जायचं. तर काही गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की वय वाढल्यानंतर रिटायरमेंट नंतर अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते आणि त्यामुळे मानसिक घुसमट होते, भावनिक कुचंबना होते. आणि तेच प्रश्न कोणती आहेत ते आपण आता समजून घेणार आहोत. तर काय होतं की आता बघा, प्रश्न फक्त प्रश्न नसतो त्यांचा, त्यामुळे तुम्हाला तुमची मानसिकता खराब होत असते, तुमच्या सन्मान कुठेतरी दुखावला जातो. आणि खास करून तेव्हा ध्येय, तुमच्याजवळ असलेले ध्येय, सहनशीलता कमी झालेली असते. ह्या वयाच्या टप्प्यावर तुम्ही 60-65 वर्षानंतर विचार करत आहोत, तर काय होतं की सहनशीलता कमी झालेली असते आणि अशा प्रश्नांचा परिणाम त्यावेळी अधिकच घातक होतो. काय होतं की विचार करा की तुम्ही जीवनातील सर्वच अनुभवातून आता गेलेले आहात आणि आता तुम्हाला शांततापूर्वक जगायचं आहे तुम्हाला. आणि एवढ्यात कोणी येऊन असा प्रश्न विचारून जातो की या प्रश्नाने तुमचं मन विचलित होतं आणि आयुष्यात झालेल्या चुका पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर येतात. आणि जे तुमच्या निर्णयावर कधीकधी ते प्रश्न तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे करतात, प्रश्नचिन्ह लावतो. किंवा असं काही असू शकतं की कोणी तुमची कमजोरीसुद्धा दाखवून देतात त्या प्रश्नामुळे. तुम्हाला असं वाटतं की ह्या प्रश्नामुळे तुम्ही तुमची मानसिक शांतता घालवता. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बिलकुल नाही, आपल्याला ह्या गोष्टीतून जायचं नाही, परंतु काय होतं की तुमचं नकळत असे प्रश्न उपस्थित करून लोक तुमची परेशानी वाढवतात. आणि यासाठीच आज आपण ह्याबद्दलच बोलणार आहोत की कोणते आहे ते प्रश्न की ज्याची उत्तरं तुम्ही कधीच दिली नाही पाहिजे, किंवा त्या प्रश्नांची उत्तर देऊन तुम्हालाच अडचणीत टाकतात. ते प्रश्न असे आहेत की ते तुम्हाला तुमची मानसिकता सुद्धा खराब करतात. त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वाससुद्धा कमी होतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याचं उत्तर देऊनही लोक तुमच्याबद्दल वाईट विचार करतात किंवा तुम्हाला कमी दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. आता बघा, तुम्हाला असं वाटत असेल की रिटायरमेंट नंतर तुमचं जीवन शांततापूर्वक जगायला हवं,
तर ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रश्न, कोणती प्रश्नाबद्दल आहे ती, तर त्याच प्रश्नाबद्दल बोलणार आहे किंवा त्यावरच काही उपायसुद्धा आपण या ठिकाणी सांगणार आहोत. आपण ते उपायसुद्धा पाहणार आहोत. तर तुम्ही समजून घ्या की योग्य वेळी योग्य उत्तर न देणे सुद्धा एक सर्वात मोठी समजदारी असते. बघा, काय होतं की कधी त्यासाठी तुम्ही उत्तर न देणे किंवा ते उत्तर योग्य पद्धतीने कसं द्यायचं, आणि त्यामुळे तुमची मानसिक जे स्थिती आहे ती सुद्धा चांगली राहील. आणि त्यासाठी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वर पाहायला भेटतील. तर चला तर मग आपण जाणून घेऊया की कोणती आहे ती प्रश्न की तुमच्या जीवनात त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. तर पहिला आहे, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी चूक कोणती आहे, कोणती होती? असा प्रश्न कधी कधी उपस्थित होतो, कधी कधी होतो उपस्थित. एखाद्या वेळेला कुटुंबात सुद्धा होतो की तुम्ही असं केलं नसतं तर तसं झालं असतं, तुम्ही तसं करायला नसतं पाहिजे. आणि कधी कधी नातेवाईकसुद्धा त्या गोष्टीवर बोट ठेवतात किंवा त्या प्रश्नाबद्दल बोललं जाते की तुम्ही त्यावेळेला असं करायला पाहिजे होतं. आता रिटायरमेंट झालं आहे, सगळ्या गोष्टी आता, आणि आता तुम्हाला शांततापूर्वक जीवन जगायचं आहे, आणि कधीकधी त्या प्रश्नांना तुम्हाला सामोरी तरीही जावं लागतं. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे, नाही का? तर काय होतं की तुमच्या सर्वात मोठी चूक कोणती आहे असं विचारलं जाते की जीवनात प्रत्येकाच माणसाकडून चुका होतच असतात, कारण माणसाकडूनच चुका होतात. आणि म्हणूनच चुकामधूनच आपण शिकत असतो, अनुभव घेत असतो आणि पुढे जात असतो. परंतु तेच रिटायरमेंट नंतर तुम्हाला कोणी विचारलं असेल की तुमची कोणती चूक आहे, की काय झालं होतं, तर हा प्रश्न साठी तुम्हाला खूप जिव्हारी लागतो आणि तुमचं मन मग त्या काळच्या भूतकाळाशी जोडलं जातं, की आठवणीत जातं की काय झालं होतं त्यावेळेला. आणि अचानक जुन्या आठवणी तुमच्यासमोर फेर धरून नाचायला लागतात. तुम्हाला कोणता त्रास तुम्हाला त्याचा त्रास होतो. प्रश्न असतात तर काही हृदयाला लागतात असे प्रश्न, आणि जर ह्या प्रश्नांची उत्तर देत बसला तर त्यावेळी तुमच्याकडून एखादा निर्णय कसा आहे, कधी कधी मोठा निर्णय घेताना तुमच्याकडून चूक झाली होती, किंवा जवळच्या एखाद्या जीवाभावाच्या व्यक्तीला तुम्ही समजून घेतलं नव्हतं त्यावेळी योग्य वेळी, किंवा त्यातून तुम्ही एखाद्या वेळी एखादी ऑपॉर्च्युनिटी होती चांगली, खूप चांगली, परंतु ती तुमच्या हातातून निसटून गेली. किंवा आपण असंही म्हणू की कधी केलेलं असते की कोणाला जरुरीपेक्षा तुम्ही जास्त महत्त्व दिलेलं होतं, परंतु विचार करा, त्या गोष्टी पुन्हा विचार करून आता बदलणार आहेत का? नाही ना. आता तो काळ गेलेला आहे, ते वय गेलेलं आहे, त्या गोष्टी आता संपलेल्या आहे, आणि त्या गोष्टीचा विचार करून पुन्हा, कारण वयही येणार नाही, ती वेळसुद्धा येणार नाही, नाही का? आणि पश्चाताप मात्र होत राहील. काय होतं की जवळची व्यक्ती असते, खूप जीवाभावाची असते, आणि त्यांच्याकडून काही चूकही नसते, परंतु आपण गैरसमजामुळे किंवा कोणी आपल्या मनात विष कालवल्यामुळे काय होतं की आपण त्या व्यक्तीला, जीवाभावाच्या व्यक्तीला आपण समजून घेतलं नाही, किंवा समजून न घेतल्यामुळे ती दुरावते. एखादी अशी ऑपॉर्च्युनिटी असते की जिच्यातून आपल्याला खूप मोठा फायदा होणार असतो, परंतु तो आपण विचार न करता ती आपल्या हातातून निसटून जाते. तर अशा गोष्टी कुटुंबातच जास्त होती, किंवा नातेवाईकच आपल्याला ह्या प्रश्नाला नातेवाईकांच्या किंवा घरातल्या लोकांच्याच अशा प्रश्नाला आपल्याला सामोरी जावं लागते. परंतु विचार करून त्या गोष्टी आपल्या पुन्हा बदलणार आहे का, सांगा? नाही ना. झालेल्या चुकींच्या
वारंवार विचार केल्यामुळे काय होतं की आपला आत्ताचा वर्तमान काळातला आनंद आपण वाढवू शकत नाही. या प्रश्नांची खरी भीती ही असते की त्यामुळे तुम्हाला पश्चाताप करायला भाग पाडते ते प्रश्न. बघा, जर प्रश्न असे कोणी विचारले तर तुम्हाला आनंद तर होणारच नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या भूतकाळात जाल, भूतकाळात काय चुका झाल्या आपल्या ते शोधत राहाल आणि तुम्ही त्या गोष्टीचा वारंवार विचार करून तुम्ही पश्चाताप करत राहाल. आणि त्यामुळे काय होईल की पश्चाताप करायला भाग पाडेल ती विचार, नाही का. आणि तुम्ही मग विचार करायला लागाल की जर मी असं केलं असतं तर काही वेगळंच असतं, किंवा मी तसा निर्णय घ्यायला नको होता. परंतु सत्य परिस्थिती ही आहे की जीवनात कुठलीही गोष्ट करण्यामागचे काही गोष्टी घडत असतात. प्रत्येकच चूक, प्रत्येकच अनुभव तुम्हाला काय होते की चूक हे तुम्हाला अनुभव देऊन जाते, तुम्हाला मजबूत बनवते. त्या जर चुका घडल्या नसत्या तुम्ही काही शिकले नसतात असा विचार करा. आणि त्यासाठी जर तुम्हाला कोणी झालेल्या घटना किंवा ह्या तुम्ही खचण्याच्या उद्देशाने प्रश्न करत असतील, तुमचं खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने जर कोणी प्रश्न करत असतील, तर सरळ उत्तर देण्यापेक्षा तुम्ही थोडं मंद स्मित करा, हसा त्यावर आणि सांगा त्यांना. म्हणतात ना, चुका झाल्या परंतु त्या चुकांमुळेच मी आज मजबूत बनलो आहे. मी त्या चुकांमधूनच शिकलो आहे, शिकत गेलो आहे. आणि जर चुका झाल्या नसत्या तर मी आज जे आहे, मी आज जे आहो त्या पद्धतीने दिसलो नसतो आणि तसं मी बनलोही नसतो. या उत्तरामुळे काय होईल की तुम्ही स्वतःला पश्चातापापासून वाचवू शकता. कारण तुम्हाला तेवढं गिल्ट वाटणार नाही तुम्ही जर ते उत्तर दिलं तर. आणि तुमच्या समोरची जी व्यक्ती आहे त्याला एक वेगळा संदेश मिळतो, नाही का, की चुका सर्वांकडूनच होतात, परंतु त्या चुकांमधून शिकणे हे महत्त्वाचे नाही आहे का, नाही का. आणि काय होतं की त्यांचा पुन्हा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करण्याची हिंमत होणार नाही आणि तुम्हाला त्रास देण्याची त्यांची पुन्हा तशी हिंमत होणार नाही. म्हणून त्यावर वेळीचं उत्तर द्यायला शिका. तर दुसरी गोष्ट अशी असते की प्रश्न विचारतात तुम्हाला की तुमच्याकडे पैसे किती वाचलेत आहे. आणि हा प्रश्न शेजारी असो, नातेवाईक असो किंवा घरातलेही लोक कदाचित हा प्रश्न विचारू शकतात की तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमच्या आर्थिक बाबतीत चौकशी करू शकतात. समाजात कोणी तुम्हाला असं सहज वाटत असेल तो प्रश्न की आता तुमच्याकडे किती पैसा शिल्लक आहेत किंवा पैसे कसे तुम्ही गुंतवले आहेत, हे त्यांनी सहज विचारलेला प्रश्न नसतो. बघा, कारण त्यामागे कितीतरी लपलेले त्यांचे अर्थ असतात. आणि जेव्हा तुम्ही हे 65 वर्ष प्लस आहे, 65 वर्ष पार केलेले आहे, वर्षाचे होतात तुम्ही, तेव्हा प्रश्न हा येतो. तर हा प्रश्न सहज घ्यायचा नसतो. तो प्रश्न तुमच्या आर्थिक बाबतीतला आहे, नाही का. तर तुमची ते काय करेल, ह्या प्रश्नामुळे तुमची आर्थिकच बाजू नाही तर तुमची मानसिक शांतीचा भंग करू शकतो. काय होतं की पैसा जीवनासाठी आवश्यक आहे, आवश्यक असतोही आणि जरूरतीसुद्धा असतो. तुमची जरूरतसुद्धा आहे, कारण या वयाच्या टप्प्यावर आपल्याला पैशाची गरज तर भासणारच आहे, नाही का. तर आणि येणारा पैसा आता पेन्शनचा पैसा कमीच असणार आहे आणि जे काही पैसे मिळालेले आहे फंडाचे ते योग्य रीतीने तुम्ही गुंतवलेले आहे. तर लोक काय करतील की तुमच्याकडे काय शिल्लक आहे, तुम्ही कसा गुंतवला, हे आढून आढून विचारण्याचा लोक प्रयत्न करतात असं निदर्शनात येते. आणि मग काय होतं की त्यामुळे पैसा फक्त जीवन आवश्यक असतो असं नाही आहे, जरूरतीसाठी पैसा पाहिजेच ना, नाही का. काही काय होतं की ह्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांचा लोकांचा स्वार्थ त्याच्यातून दिसून येतो, त्यांचा स्वार्थ असतो याच्यात. हे समजून घेणे खरंच खूप गरजेचे आहे. जर तुम्ही सांगितले की तुमच्याजवळ चांगली रक्कम आहे
तुम्ही चांगले इन्व्हेस्ट केलेले आहे. आणि तेव्हा काय होईल की लोक तुमच्या वर जळतील. काही लोक तुमच्यावर जळतील, काही लोक तुमची ईर्ष्या करतील आणि ते विचार करतील की तुमचं जीवन मस्त आरामात तुम्ही जगत आहात, की त्यांचं लक्ष सगळं तुमच्या काय होईल बघा, तुमच्या पैशावर असेल. आणि त्याचबरोबर नातेवाईकांना सुद्धा तुमची आठवण येईल. तुमच्याकडे इतके पैसे आहे, माझ्याकडे एवढ्या पैसे मी जमा केलेले आहे, एवढे गुंतवलेले आहे. जेव्हा हे तुम्ही बोलाल तेव्हा नातेवाईकांना सुद्धा तुमची आठवण येईल. घरातले लोकसुद्धा त्यावरून तुमच्याशी वाद होऊ शकतो किंवा होऊ शकते, कदाचित होऊ शकतं. आणि बाहेरच्या लोकांना आपल्याला सांगण्याची काहीच गरज नाही. काही लोक तुम्हाला उधारसुद्धा पैसे मागू शकतात बघा. आणि काय होतं की लोक तुमच्या दयाळू स्वभावाचा सुद्धा फायदा घेऊ शकतात. ते अशा पद्धतीने की काही आजार पण आहे, मग तू मदत करणार नाही का, किंवा गंभीर आजार झालेला आहे कोणत्या नातेवाईकाला, तेव्हा लोक असा इमोशनली तुम्हाला करू शकतात आणि तुमच्या दयाळू स्वभावाचा लोक फायदा घेऊ शकतात बघा. लोक तुमच्याकडे त्या दयेच्या काय होते की ती दयेच्या याने तुमच्याकडून काही भेटेल बा या उद्देशाने तुमच्याकडे ते पैसे मागू शकतात आणि फायदा घेऊ शकतात तुमचा ते. आणि जर तुम्ही म्हटलं की माझ्याकडे काही पैसाच शिल्लक नाही, तर काय होईल, त्याचं सुद्धा उलटं होऊ शकतं. काही लोक तुमच्याकडे मग दयेच्या नजरेनं पाहतील, अरे रे एवढं आयुष्यभर काम केलं पण यांच्याकडे काहीच पैसा शिल्लक नाही म्हणतात. आणि काही लोक असा विचार करतील की खूप खर्चिक आहे, खूपच कोणीकडे खर्च करून टाकला आहे यांनी, मला पैशाच्या हिशोबाचं किंवा व्यवहाराचं काही ज्ञानच नाही, असंही सुद्धा होऊ शकते. तुमच्यावर टीका टिप्पणी ते विचार करतील. काही लोक तुमच्या निर्णयावर बोट दाखवतील की कसं आहे बा, आता आयुष्यभर यांनी नोकरी केली आणि पैसा यांनी व्यवस्थित गुंतवला नाही, असं सुद्धा होऊ शकते. आणि तुम्हाला असं वारंवार दाखवून देण्यात येईल की तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनात कमी पडला आहात आणि तुम्ही हे बरोबर केले नाही, तुम्हाला आर्थिक नियोजन जमले नाही आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देण्याची गरज पडेल की नाही बा, त्याचं असं तुम्हाला बोलावं लागेल त्यावेळी. तर ही पाळी किंवा ही वेळ तुमच्यावर येऊ नये. तर त्यासाठी बघा, पैसा जेवढा जरुरी आहे, त्यांच्यावर उत्तर देताना जेवढा जरुरी आहे तेवढा तो लोकांचा विचार आणि स्वार्थीपणात सुद्धा त्याच्यात निर्माण होतो. तुमच्याजवळ जेवढा पैसा असेल तर त्या पैशावरून लोक तुमच्याकडे त्या पैशाच्या आशेने मिळतील असा स्वार्थीपणाने विचारसुद्धा करणारे असतात. आणि रिटायरमेंटनंतर गरजेचं राहते ते की तुमचं नियोजन करणे. आता काय होईल की तुम्हाला तुमची आत्मसन्मान, मानसिक शांती याची खूप गरज आहे, नाही का. आता तुम्हाला टेन्शन विरहित जगायचं आहे आणि तसं म्हणा की तुम्ही त्यावर उत्तर देताना असं म्हणा की मी माझ्या गरजेपुरतं जे आहे ते मी ठेवलं आहे, माझ्याजवळ आहे, आणि जे मला आनंदित राहण्यासाठी पाहिजे ते माझ्या मनात आहे बघा. जे गरजेपुरतं आहे तेवढं मी ठेवलेलं आहे माझ्यासाठी आणि मला आनंदित ठेवण्यासाठी माझ्या मनात आहे. या वाक्यामुळं काय होईल की तुमच्या जीवनातील खरा अनुभव, सगळी खुशी ती लपलेली आहे. त्यामुळे काही तुम्ही समजदारीने जे उत्तर दिलेलं आहे तर त्यामुळे काय होईल की तुम्ही त्या तणावापासून, कोणत्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहू शकता किंवा स्वतःला दूर ठेवू शकता. तसेच समोरच्यांना हेही समजून जातं की जीवनाची असली दौलत हे बँकेत ठेवलेली रक्कम नाही, तर ती मनःशांती आहे. तुम्ही बँकेत ठेवलेली रक्कमच फक्त जीवनासाठी महत्त्वाची नाही आहे, किंवा रिटायरमेंटचे पैसे बँकेत ठेवले म्हणजे ते खूप महत्त्वाचं नाही आहे. तर मानसिक समाधान, मानसिक शांती हे सुद्धा खूप महत्त्वाची आहे, नाही का. तर काय होतं की काही प्रश्नामुळे
तुमचं मन विचलित होऊ शकतं आणि म्हणून त्यांना योग्य उत्तर द्यायला शिका. सांगण्याचं तात्पर्य योग्य उत्तर द्यायला शिका. तिसरी गोष्ट आहे, काही लोक असं सुद्धा तुम्हाला डिवचण्यासाठी म्हणू शकतात, आणि कसं काय, तुला मुलं सांभाळतात का, तुझी सेवा करतात का, हाही प्रश्न कधी कधी समाजात तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही 65 पार करतात, 70कडे जातात, तेव्हा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर जेव्हा तुम्हाला कोणी असं विचारेल की मुलं तुमची सेवा करतात का, तर हे सरळ तुमच्या हृदयाला वाक्य टोचतं. सांभाळतात का तुम्हाला, तुमची सेवा करतात का. तर हा प्रश्न जितका साधारण वाटतो तेवढाच तो खोल आणि भावनिकदृष्ट्या भरलेला आहे. आणि जेव्हा रिटायरमेंट नंतर जेव्हा तुम्ही वयाच्या 65 पार केलेली असते, जेव्हा माणूस आपल्या कुटुंब आणि मुलांसोबत भावनिकदृष्ट्या जास्तच जवळ गेलेला असतो, जोडलेला असतो, अशा वेळी अशी प्रश्न माणसाला अधिक बेचैन करतात. आणि जर तुम्हाला असं म्हटलं तर मग मुलं माझी जास्त तुम्ही जर असं म्हटलं की हो, माझी मुलं माझी सेवा करतात, माझी पर्वा करतात किंवा पर्वा करत नाही, असं जेव्हा तुम्ही म्हणाल की नाही, माझी मुलं माझी पर्वाच करत नाही, तेव्हा लोक तुमच्याकडे सहानुभूती दाखवण्यापेक्षा तुमच्या या परिस्थितीवर चर्चा करतील. बघा, नाही का, काय होईल की मग लोक तुमच्यातच दोष दाखवायला लागतील की हाच तसा आहे, अशी चर्चा करतील. यालाच जमलं नाही कुटुंबात राहणं, किंवा पोरगं चांगलं आहे पण यालाच नाही चांगलं राहता आलं, असं सुद्धा होऊ शकतं. किंवा काही लोक उपदेश करत बसतील तुमच्याकडे, नाही असं नाही तसं नाही, ह्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात. आणि तुमच्या परिस्थितीची ते मजाक उडवतील किंवा खिल्ली उडवतील. अरे, इतक्या मेहनतीने मुलांना मोठं केलं, वाढवलं, आणि आता बघा ही त्यांची मुलं किती नालायक निघाली आहेत, ते वडिलाला सांभाळत नाहीत, अशा पद्धतीने, नाही का. तर मग काय होईल की तुमचं मन अधिक दुःखी होईल. बघा, काय होते की असं जेव्हा विचारलं जातं, परिस्थिती कशी असो, आता काय होतं की ह्या टप्प्यावर माणूस अधिक हळवा बनतो. जेव्हा तुम्हाला मुलं दुर्लक्ष करत होती, तुमचे जेव्हा तुम्ही होता, तुमचे जेव्हा तरुणपण होतं, कोणी लक्ष नाही दिलं तरी तुम्हाला ते जाणवत नव्हतं. पण आता हा टप्पा आहे की तुम्हाला थोड्याही गोष्टी तुम्हाला जाणवतात. दुर्लक्ष केलं मुलांनी तरीसुद्धा तुम्हाला दुःख होतं. आणि अशा वेळेला कोणी जर हा प्रश्न उपस्थित केला तर त्या प्रश्नाचा विचार करायला लागता तुम्ही, की जरी तुमच्या मनात नसलं तरीसुद्धा कोणी असा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाबद्दल माणूस विचार करायला लागतो. त्यामुळे तुम्ही दुःखी व्हाल. आणि जर तुम्ही म्हटलं की हो, एखाद्या वेळेला बघा, तुम्ही जर म्हटलं की माझी मुलं मला छान सांभाळ करतात किंवा माझी सेवा करतात, मला कसल्याच गोष्टीची कमी नाही, मी आनंदित आहो, छान आहो, आणि ही जरी प्रतिक्रिया दिली तरी लोकांची काय होईल, लोकांचं म्हणणं काय राहील की प्रतिक्रिया तेव्हाही चांगलीच असेल असं नाही आहे बरं. काही लोक तुमच्यावर जळतील, की काही लोक असं सुद्धा म्हणतील की तुम्ही काही गोष्टी बढवून चढवून सांगत आहे, वास्तविक तशी परिस्थिती नसेल, असं सुद्धा काही म्हणू शकतात. काही सांगतो हा, असं सुद्धा होते, कारण काही नसेल, काही असेल, खरं नसेल, याचं खरं वेगळंच असेल, हा वेगळंच सांगतो आहे. आणि या प्रश्नांची सर्वात उत्तम उत्तर हेच असेल की तुम्ही हे उत्तर द्यायला पाहिजे की ते मला पाहिजे, ते मला स्वतःला मी करतो, जे मला पाहिजे ते मी स्वतःच करतो. आणि जे मुलं करतात ते त्यांचं प्रेम आहे, जे माझ्यासाठी माझी मुलं करतात ते त्यांचं प्रेम आहे. मी काहीच त्यांच्यावर जबाबदारी नाही आहे, हे या उत्तरातून मी त्यांच्यावर
त्यांची जबाबदारी म्हणून म्हणजे त्यांच्यावर बोज म्हणून नाही आहे मी. हे उत्तर तुमचा स्वाभिमान दर्शवतो. तुम्ही स्वतः स्वावलंबी आहात आणि तुम्ही तुमचे जीवन तुम्हाला तुमचं जीवन सहज जगायचं आहे. कारण खरी परिस्थिती हीच आहे. हीच खरी परिस्थिती असते. कारण मुलांकडून सेवा करणे हा तुमचा अधिकार न समजता ते एक त्यांनी सेवाही जरी केली, त्यांनी चांगल्या रीतीने जरी हे केलं तर ते एक काय म्हणू आपण, आपल्याला मिळालेलं बक्षीस म्हणू, नाही का, किंवा आपलं काही चांगले कर्म म्हणू, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि ते म्हणून आपण ते स्वीकारायचं. जर चांगले वागत नसेल तर तुम्ही तुमची तर खंबीर आहात तुम्ही करायला तुमचं, नाही का. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून नाही आहात. कारण तुमच्याकडे आता पैसाही आहे आणि तुमच्यात तेवढी समजसुद्धा आहे. तर त्यामुळे तुम्ही तेवढं त्यांच्यावर अवलंबून अधिक प्रमाणात नाही आहात. तर ते तुमची पर्वा करतात तर ते त्यांचं प्रेम आहे असं हे आहे. आणि ते जर व्यस्त राहत असतील मुलं तर ते त्यांच्या जीवनाची काही मजबुरी असू शकते. त्यांचं आता कार्य आहे, काम आहे, त्यांची तरुण आहे, त्यांचं करिअर आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या जीवनात व्यस्त राहू शकतात. त्यांच्या कामामुळे ते व्यस्त राहू शकतात. आणि शेवटी काय आहे, शेवटी आनंद त्यातच नाही का, की कोणी तुमची सेवा करत आहे याच्यात आनंद आहे का, नाही का. नाही तर तुम्ही स्वतः किती इंडिपेंडंट आहात यात खरा आनंद नाही आहे का, की कोणाकडून आपली सेवा करून घेणं. यापेक्षा आपणच आपली स्वतःची मदत करणं, आत्मनिर्भर राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि यातच मला वाटते आनंद लपलेला आहे, नाही का. तर अशा पद्धतीने लोक तुम्हाला डिवचू शकतात किंवा ह्या प्रश्नाने तुम्हाला दुःखी करू शकतात. असे प्रश्न विचारून कदाचित बाहेर. आणि त्यामुळे काय होतं, तुम्ही जर म्हटलं नाही त्या गोष्टीचा वेगळाही परिणाम होऊ शकतो, की ते मुलांपर्यंत नाही करत म्हटलं तर त्या गोष्टी मुलांपर्यंत जातात आणि मग त्याचा उलटसुद्धा परिणाम होऊ शकतो, नाही का. तर काय होईल की जमेल तेवढं त्यातून उत्तर दिल्यासारखंही होईल आणि त्यातला खरा गाभाही समजणार नाही. अशा पद्धतीने उत्तर देणं आता आपल्याला खूप गरजेचं असतं. पुढची गोष्ट आहे, आता काही लोक असंही म्हणणारी असतात की आता जीवनात काय आहे हा प्रश्न. बघा, आता काय आहे जीवनात, काही शिल्लक नाही, सगळंच झालं आता. हा प्रश्न ही असे निगेटिव्ह लोकसुद्धा आपल्याला भेटतात. तर काय होतं की हा प्रश्न वाटतो तेवढा सोपा नाही आहे, साधा नाही. हा प्रश्न एक शब्दाचा खेळ नाही आहे, तर तो तुमच्या मनात एक खोलवर गंभीर मनावर खूप परिणाम करून जातो. हा प्रश्न असा असतो की माणसाला त्याच्यामुळे तुमच्या आयुष्याबद्दल पुन्हा फिरून विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा, नाही का. तर काय होतं की भविष्यात भविष्याविषयी तुम्ही निराशाजनक विचार करायला लागाल. खरं पाहिलं तर काय होईल की जीवनाचा खरा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे, तोपर्यंत जीवनाचा आनंद घेणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, नाही का. बघा ना, काय होते की निगेटिव्ह बोलल्यामुळे, निगेटिव्ह एखादा प्रश्न कोणी केला तर आपलंही मन थोडंसं विचलित होते. म्हणून अशा प्रश्नाला सहसा आपण बाजू द्यायला पाहिजे किंवा दूर राहायला पाहिजे. आणि काय होतं की असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. तर प्रश्न विचारणे तेच सामान्य पाहिलं तर समजून घेणे गरजेचं आहे, नाही का. की हा प्रश्न
तुमच्या विचारावर सुद्धा अवलंबून आहे. जर तुम्ही त्याला नकारात्मकतेने घेतलं तर तुम्हाला उदास वाटेल त्या प्रश्नामुळे, आणि जर तुम्ही सकारात्मकतेने घेतले तर तुम्हाला एक ते नवीन ऊर्जासुद्धा देऊन जाऊ शकतो तो प्रश्न. पण तुम्ही कशा पद्धतीने तो प्रश्न घेता याच्यावर ते अवलंबून आहे. आता बघा, जीवन हा न संपणारं एक पुस्तक आहे, नाही का? आणि काय होतं की प्रत्येक दिवसाचं एक नवीन पान असतं. जे लोक विचार करतात की आता माझ्याजवळ काहीच करायला शिल्लक नाही, मी काय करायचं, तेव्हा ते विसरून जातात की आनंद तर त्यांच्याच आजूबाजूला असतो, त्यांच्याच आतमध्ये असतो. आपल्याला स्वतःला आपल्याला आनंद शोधायचा असतो, नाही का? तर ते विसरून जातात की आनंद तर त्यांच्या आजूबाजूलाच आहे आणि ते त्यांना शोधायचा असतो. जर कोणी विचारले की आता काय उरले, तर तुम्ही हसून उत्तर द्या की मी जे दिवस उगवले तो माझ्यासाठी नवीन भेटवस्तूसारखा आहे. आणि जीवन खूप मोठ्या मोठ्या गोष्टी भेटल्या पाहिजे, जे आयुष्यात खूप अचीव केलं पाहिजे असं नाही, तर छोट्या गोष्टीतही आनंद मानणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एखादं सकाळी फिरायला जा, छान सकाळी उठल्याबरोबर सूर्योदय छान गारगार वारा आहे आणि तुम्ही फिरायला गेलेले आहे, सुंदर फुलं उगवलेले आहेत. ह्या छोट्या गोष्टीतसुद्धा आपण आनंद मानू शकतो, नाही का? तर ही काही निगेटिव्ह प्रश्न लोक तुम्हाला रिटायरमेंट नंतर म्हणजेच तुमच्या वयाच्या 65-70 नंतर अशा प्रश्नांना तुम्हाला कदाचित सामोरे जावं लागतं. तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे किंवा आपण कोणत्या विचाराने वागायला पाहिजे, तर तेच मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न इथे केला आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.